नमस्कार, मी मायावती अंभोरे. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. तत्पूर्वी नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. एमआयएमचे अस्तित्व संपणार असल्याचे शिवसेना प्रवक्ता संजय शिरसाट यांचा दावा. तर भाजपा उमेदवार घोषित झाल्यावर एमआयएमचे उमेदवार घोषित होणार. एमआयएम प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांचे प्रतिपादन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात इंद्रधनुष्य राज्यस्तरीय युवक महोत्सवाचा समारोप संपन्न. मुंबई विद्यापीठाने राखली चॅम्पियनशिप. शिवाजी विद्यापीठ उपविजेता. शोभायात्रेसह 30 कला प्रकारांचे पारितोषिक वितरण. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची उपस्थिती. आता सविस्तर बातम्या. आगामी निवडणुकांमध्ये एमआयएमचे अस्तित्व संपणार असल्याचे भाकीत शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी केले असून औरंगाबाद लोकसभा शिंदे गट लढवणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. एमआईएम अभी कुछ रहने वाला नहीं. एमआईएम की यहाँ ही नहीं, महाराष्ट्र में कहीं भी एमआईएम का कुछ भी वजूद रहा नहीं है, ना यहाँ की सीट चुन के. उनकी तरफ से वो अपना तरीके से वो प्रचार करेंगे, आक्रामक प्रचार करेंगे, वैसे आएंगे, वो 2-4 गालियाँ देंगे. ये उनकी स्टाइल है. ये स्टाइल को अब लोग भूलने वाले नहीं. देखिए, अभी ये महायुति में सीटों का बंटवारे को लेके कई दिनों से चर्चा चल रही है. वो अंतिम पड़ाव पे आ चुकी है. उसमें संभाजी नगर की भी एक सीट जो अहम मानी जाती है, वो सीट शिवसेना ने बहुत आग्रह करके, क्योंकि बार-बार ये सीट लड़ाई है, यहाँ हमारा उम्मीदवार चुन के आया, इसलिए उनको रिक्वेस्ट की है कि ये सीट हमको संभाजी नगर की सीट ये शिवसेना को छोड़ना चाहिए महाराष्ट्र. और वो 99% उसको एग्री हुए. ऐसा मेरी कहना की वजह मेरी सोच है, क्योंकि ये परंपरागत सीट है इसलिए शिवसेना को छोड़ी जा रही है. इसलिए उन्होंने भी ज्यादा उसमें फोर्स किए हैं. वो भी ये सीट छोड़ने के लिए राजी हो जाएंगे, ऐसे मेरा मानना है. राहुल गांधी का दौरा हो रहा है, अभी आप सभा भी होने वाली है महाराष्ट्र में, मगर ये दौरे में कुछ आपको को नुकसान हो सकता है? नहीं, इस दौरे का नुकसान कुछ नहीं है. ये भारत जोड़ो क्या होता है? भारत टूटा का है. भारत जोड़ो का मतलब ही हमें समझ में नहीं आता. लेकिन उनकी वो रैली चल रही है, पार्टी का वो प्रोग्राम है, उन्होंने करना चाहिए. लेकिन सबसे बड़ी बात है, पार्टी के कार्यकर्ता से ज्यादा खुश उबटा के नेता लोग हैं. उनकी अगुवाई में वो अभी मुंबई में रेड कार्पेट डालने वाले, वेलकम टू मुंबई ये से बैनर लगाने वाले. जो बाला साहब अगर ऊपर से देखते होंगे तो वो अगर उनका बस चले तो इनको जूते मारने में भी कम करते नहीं थे. लेकिन चलता है. सत्ता का यूज कैसा करना, पार्टी का यूज कैसा करना है, वो उनके वरिष्ठ नेता डिसाइड करते हैं. लेकिन अब जनता इन ऐसे जो गद्दारों को, जो बाला साहब के विचार के खिलाफ गए, उनको छोड़ेंगे नहीं. इतर पक्षांचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर आम्ही आमचे पत्ते उघडू, असे प्रतिपादन एमआयएमचे प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी केले. इतर पक्षांच्या नाराज उमेदवारांवर लक्ष असल्याचे देखील त्यांनी सांगितले. आता काय आहे की महाराष्ट्राच्या संदर्भात आता जे आयडेंटिफाईड झालेले आहे ते 6 सीट्स आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त सीट्स ही होऊ शकतं, कारण जे पॉलिटिकल डेव्हलपमेंट्स आपल्याला दररोज बघायला मिळत आहे. आणि जेव्हा जेव्हा लिस्ट बाहेर येईल सगळ्या मेजर पॉलिटिकल पार्टीज जितकं त्यांचे आहे, मग एक नाराजगीचा सूर तर पसरणारच की अपेक्षा होती यांना सीट मिळायची, त्यांना मिळाली नाही तर ते नाराज होतील. तर अशा लोकांवरही आम्ही नजर ठेवलेले आहे, अशा कॉन्स्टिट्युएन्सीजवरही आम्ही नजर ठेवलेले आहे. आणि बघू आता लवकरात लवकर त्यांनी घोषणा केली, त्यांनी पत्ते आपले उघडले तर आम्ही त्याच्यानंतर आम्ही आमचे पत्ते उघडू. एमआयएम का उशीर करते आपले उमेदवार घोषणा करा? अरे एमआयएम तर खूप लहान पार्टी आहे ना. हे प्रश्न तुम्ही मोठ्या पक्षांना विचारा ना. ज्या भारतीय जनता पार्टीचे 2 नंबरचे नेते इथे येऊन गेलेले आहे आणि त्यांच्या भाषणामध्ये फक्त एकच सूर होता कि यार ना उखाड़ फेंकने का है, एमआईएम को उखाड़ फेंकना है, यहाँ के सांसद को खासदार को उखाड़ के फेंकना है, निजाम का है, ये है वो है करके, आणि कमल को भेजना है यहाँ से. मग काय इतकं उशीर लावतो तुम्ही? तुम्हाला तर एक प्रश्न विचारतो मी. आम्ही तर 48 सीट लढणार नाही. आम्ही
देशामध्ये आम्ही 400च्या घोषणा केलेली नाही आहे. आम्ही महाराष्ट्रामध्ये 2, 4, 6, 6 सीट जे जे काही आम्ही लढणार आहे त्याच्या बाबतीत इतकी उत्सुकता काय आहे. मी जे 48 सीट लढणार आहे त्यांना मी प्रश्न विचारतो की तुम्हाला काय इतका उशीर लागत आहे. हो हो हो, सगळ्यांचे पत्ते उघडल्यानंतरच आम्ही आमचे पत्ते उघडणार आहे. इम्तियाज जलीलला 2 ऑप्शन्स आहे. एक तर मुंबईची सीट्स ज्याच्यावर आम्ही 0 डाऊन केलेले आहे आणि दुसरा म्हणजे आपलं जे आमची कॉन्स्टिट्युएन्सी आहे औरंगाबादची त्याच्या बाबतीत आहे. त्याचा निर्णयही आम्ही त्यांचे सगळे कॅन्डिडेट कोण कोण आहे आणि इथे कोणाला तिकीट मिळणार कॅन्डिडेट तर सोडा. या शहराची या जिल्ह्याची परिस्थिती अशी आहे की कोणत्या पार्टीला तिकीट मिळणार आहे हेही आतापर्यंत स्पष्ट झालेलं नाही आहे. कॅन्डिडेट तर सोडा, तर सगळे बिचारे इतके कामाला लागलेले आहे की आज घोषणा होतील तर काही होऊ लागलेलं नाही आहे. पण आम्ही आमच्या 2 सीट्स पैकी 1 सीटवर लढणार आहे. इतिहासाचा मोठा वारसा असल्यामुळे नाविन्यपूर्ण प्रकल्पांना वाव देता येईल असे प्रतिपादन रवींद्र जोगदंड यांनी स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर रुजू झाल्यावर बैठकीत केले. जीएसटी विभागाचे उपायुक्त रवींद्र जोगदंड यांनी स्मार्ट सिटी उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बुधवारी सायंकाळी सौरभ जोशी यांच्याकडून पदभार स्वीकारला. राज्य शासनाद्वारे त्यांची स्मार्ट सिटी उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. यावेळेस मनपा आयुक्त तथा प्रशासक व स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी श्रीकांत व स्मार्ट सिटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे उपस्थित होते. जोगदंड यांना जीएसटी विभागात कर व्यवस्थापनाचा चांगला अनुभव असून त्यांचा अनुभव स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांना होईल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहर आणि परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून त्यांना नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या. स्मार्ट सिटी सीईओ जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली जोगदंड यांनी गुरुवारी सकाळी स्मार्ट सिटी अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन महत्त्वाच्या प्रकल्पांबरोबर माहिती घेतली. यावेळेस कार्बन क्रेडिटच्या शासनाच्या GR नुसार कसे क्रेडिट मिळवता येतील यावर त्यांनी चर्चा केली. सोबतच शहराला प्राचीन व मध्यकालीन इतिहासाचा मोठा वारसा लाभलेला असून कसे नाविन्यपूर्ण संकल्पना राबवून पर्यटन मूल्य व शहराचे सौंदर्य वाढवता येईल यावर लक्ष देण्यास जोगदंड यांनी स्मार्ट सिटी टीमला प्रेरित केले व आश्वासनही दिलं की काम करत असताना जेवढं शक्य तेवढं सहकार्य मिळेल. यावेळेस स्मार्ट सिटी शहर बसचे मुख्य चालन व्यवस्थापक संजय सुपेकर, प्रकल्प व्यवस्थापक इम्रान खान, स्नेहा नायर, स्नेहा बक्षी, 6 प्रकल्प व्यवस्थापक किरण आढे, ऋषिकेश इंगळे, सहयोगी प्रकल्प व्यवस्थापक प्रतीक मानवतकर, मीडिया विश्लेषक अर्पिता शरद, लेखा अधिकारी अनिल दत्त कोथळीकर, HR मॅनेजर विष्णू लोखंडे इत्यादी उपस्थित होते. महानगरपालिकेमध्ये नगररचना विभागामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप विजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत केला असून त्यांनी अन्य विषयावर देखील त्यांची मागणी मांडली. आज औरंगाबाद महानगरपालिकेने जे अलॉट केलेला TDR आहे त्याच्या घोटाळ्याकरिता मी ही पत्रकार परिषद घेतली होती. ईटखेडा येथील गट क्रमांक 18 व 20 याचा अथर्व इन्फ्रा डेव्हलपर यांनी जो TDR मिळवला त्या TDRची जी प्रोसेस झाली त्या प्रोसेसमध्ये काही माहिती अधिकारामार्फत मी जी माहिती मागवली होती त्याच्यामुळे त्याच्यामध्ये इलिगॅलिटी माझ्या समोर आली. 2012ला हक्क सोड करून महानगरपालिकेच्या ताब्यात विकासबाधित रस्ता देण्यात आलेला होता. त्याच्या अंतर्गत त्यांना काही जागा ते स्वतः तिथे FSI म्हणून वापरणार होते आणि त्याच्यापैकी फक्त 4870.74 चौरस मीटर जागेचं त्यांना मोबदला घेणार असं त्यांनी हक्क सोड करून दिलेलं होता. परंतु 2017ला असं न करता त्यांनी 14,993 स्क्वेअर मीटर जागेचा मोबदल्याची मागणी केली व त्याची मनपातर्फे जी शहानिशा केली गेली पाहिजे होती ती शहानिशा न करता त्याच्यावर आलेल्या आक्षेपांचा वेगवेगळ्या बाजूनी विचार करून न घेता फक्त एक वेगळा अँगल घेऊन त्याचा जो नवीन नियमाचा त्याला फायदा पोहोचवण्याकरता त्याला 14,000च्या ऐवजी 24,000 स्क्वेअर मीटरनी TDR मंजूर करण्यात आलेला आहे. त्या TDR मंजुरीकरता त्यावेळेचे जयंत खरवडकर साहेब व त्यांच्याबरोबरचे तत्कालीन जे काही अधिकारी वर्ग असतील त्यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केला असा माझा आरोप असून त्याच्यामध्ये मोठ्या पैशाचा व्यवहार झाला असेल. फक्त 42 लाखामध्ये खरेदी केलेली जागेचा TDR
काहीतरी करोड जो 47 कोटी जो गव्हर्नमेंट भाव आहे त्याप्रमाणे होतो. म्हणजे सर्वसामान्य माणसाला त्याची जागा विकास बाधित रस्त्यात गेले तर तुला मोबदला भेटणार नाही असं म्हणून हे बिल्डर लोक त्याच्याकडून खरेदी करतात आणि नंतर मानपाशी साठगाठ करून करोडोचा मोबदला त्याच्या आगे तुपाटतात. सर्वसामान्याला त्याची माहिती नाही. सर्वसामान्यांना जनजागृती व्हावी व म्हाडा योजनेचा सुद्धा सर्वसामान्यांना हे मोठे बिल्डर फायदा पोचून देत नाही. त्याच्याकरता मी ही पत्रकार परिषद घेतली. लवकरच सर्वसामान्यांना सर्व विकास योजनेमध्ये हक्काचे म्हाडा अंतर्गत घरं उपलब्ध व्हावे याच्याकरता मी जनजागृती करते व लवकरच जनहित याचिका दाखल करेन. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN. हॉटेल विझार्ड पॅलेस तुमच्या शहरात तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देश विदेशातील खास चवींचा खजाना घेऊन आलो आहोत. हॉटेल विझार्ड पॅलेस येथे स्वाद आपल्या पसंतीचा. आमच्या येथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी, गुजराती आणि साऊथ इंडियन डिशेससह जगभरातील 50 देशांमधील डिशेस सुद्धा मिळतील. व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही उपलब्ध. स्वादिष्ट मेजवानीचे एकमेव ठिकाण, फॅमिली रेस्टॉरंट, AC नॉन AC रूम्स, AC फंक्शनल हॉल, प्रशस्त लिफ्ट, फ्री वायफाय आदी सुविधायुक्त. ग्राहकांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आदी ठिकाणाहून वाहनाद्वारे हॉटेलात आणण्याची विशेष मोफत सुविधा. त्वरा करा आणि आजच भेट द्या. हॉटेल विझार्ड पॅलेस, खडकेश्वर रोड, मिल कॉर्नर जवळ, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर. So kind and has helped us so much, and we slept really well because it's super quiet even though it's on a main street. It's a wonderful time here. It's a very nice clean hotel and the food is excellent. The food is excellent. I'm still so stuffed. Yeah. तुम्हाला ही पाण्यामध्ये मनसोक्त बोटिंग करायची आहे, परंतु ही बोटिंग करण्यासाठी गोवा, देवगड सारख्या ठिकाणी तुम्हालाही जावं लागतंय. तर जरा थांबा. आपल्याच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आली आहे बच्चा कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी नौका विहार. या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल. पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या. तर त्वरा करा आणि आजच भेट द्या. नेहरू उद्यान, N8, सिडको, छत्रपती संभाजीनगर. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड, सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद.
खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रहे तुम्हें. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगी आपको. ये ना सर. सर 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 ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. जलजीवन मिशन ही योजना आभारी शुद्ध पाणी पोहोचवी घरोघरी. आपण निभावू आपली जबाबदारी. वेळेत पाणीपट्टी भरण्याची घेऊ खबरदारी. निर्जंतुकीकरण अन देखभाल दुरुस्ती यातूनच होईल ना मग खर्चाची वजाबाकी. जल पुनर्भरण अन भूजल संवर्धनाची जो कास धरी. शाश्वत पाणी संचयातून भविष्य आपुले सुदृढ करी. शुद्ध पाण्यामुळे निरोगी आयुष्याची किमया न्यारी. केंद्र अन राज्य शासनाची ही योजना गुणकारी. पाणी म्हणजे जीवन, पाणी हे संजीवन. आयुष्य बहरेल घराघरात, मिशन जलजीवन. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. जल जीवन मिशन पूर्णत्वाला नेण्यासाठी महाराष्ट्र शासन अथक परिश्रम घेत आहे. प्रत्येक ग्रामस्थाने पाण्याचा काटकसरीने वापर केल्यास संपूर्ण गावास वर्षभर पाणी उपलब्ध होईल. आपली ग्रामपंचायत आणि सर्व ग्रामस्थांनी जे आपल्या गावातले पाण्याचे स्रोत आहेत त्याची सुरक्षा करणं आवश्यक आहे. आता सांडपाणी, कचरा पाण्यात मिसळणार नाही याची मिळून चोख व्यवस्था करायची आहे. महाराष्ट्र शासनाच्या जल जीवन मिशनचा एक भाग बनूया. आपण सगळ्यांच्या सहभागाने आता हे पाणी वाचवू, पाणी साठवू आणि शुद्ध पाणी घराघरात पोहोचवू. जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रति व्यक्ती प्रतिदिन 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे. हक्क जनसामान्यांचा शुद्ध पिण्याच्या पाण्याचा. हर घर जल योजना होईल आधार जगण्याचा. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने इंद्रधनुष्य युवा महोत्सवाचे यजमानपद यशस्वीरित्या पेलून पार पडलेल्या इंद्रधनुष्य राज्यस्तरीय युवक महोत्सवाचा समारोप झाला. विद्यापीठाच्या परिसरात गेल्या 4 दिवसांपासून 5 रंगमंचावर सादर झालेल्या कला प्रकारांची समाप्ती मोठ्या उत्साहात झाली. गेल्या अनेक वर्षांपासून इंद्रधनुष्य युवक महोत्सवाचे विजेतेपद जिंकण्याची परंपरा मुंबई विद्यापीठाने अबाधित राखली, तर कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने अनपेक्षितपणे पुणे विद्यापीठाला मागे टाकून उपविजेतेपदी मुसंडी मारली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात इंद्रधनुष्य राज्यस्तरीय युवक महोत्सवाचा समारोप व पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवारी नाट्यगृहात झाला. कुलपती रमेश बैस यांनी महोत्सवाचे उद्घाटन केले, तर कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली समारोप सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रख्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. तसेच कुलगुरू डॉक्टर वाल्मिक सर्वदे, कुलपती नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर गजानन सानप, ॲडव्होकेट दत्तात्रय भांगे, कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर, विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉक्टर कैलास अंभुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच राजभवन निरीक्षण समितीचे अध्यक्ष डॉक्टर प्रमोद पाबरेकर, वित्तीय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉक्टर गोविंद कतलाकुटे, सदस्य डॉक्टर राजाराम गुरव, डॉक्टर संदीप आडोळे, डॉक्टर वाणी लातूरकर, डॉक्टर दीपक नन्नवरे यांचीही मंचावर उपस्थिती होती. कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर यांनी प्रास्ताविक, तर संचालक डॉक्टर कैलास अंभुरे यांनी आभार मानले. सोहळ्याचे बहरदार सूत्रसंचालन डॉक्टर प्रेषित रुद्रवार व डॉक्टर समाधान इंगळे यांनी केले. 20वा इंद्रधनुष्य महोत्सव 3 ते 7 नोव्हेंबर दरम्यान डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे होणार आहे. डॉक्टर वीमा बाचल माझे प्रिन्सिपल होते आणि मला राहून वाईट वाटतं की मला बुद्धी नव्हती की मी त्या पत्राची फोटोकॉपी काढून ठेवली नाही.
ना फोटो काढून ठेवलाय, नाहीतर गिरीश कर्नाडांनी माझ्या प्रिन्सिपलनं लिहिलेलं पत्र मी तुम्हाला प्रूफ म्हणून तरी दाखवू शकले असते. त्यावर डॉक्टर बाचलांनी गिरीश अंकलना उत्तर पाठवलं की एवढ्या उत्कृष्ट माणसाकडे माझ्या विद्यार्थिनीला काम करायला मिळत असेल तर मी तिला नक्की पाठवीन शूटिंगचे 25 दिवस. आणि 2 शिक्षकांमधला तो पत्रव्यवहार होता. सुदैवानं शूटिंग पुढे गेलं, त्यामुळे मला परीक्षा वेळेत द्यावी लागली. आणि माझा सिनेमा चेलुवी नाव होतं, हिंदी सिनेमा होता तो, आणि त्याला सर्वोत्कृष्ट पर्यावरण चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आणि तुम्ही आज जसे यूथ फेस्टिवलसाठी जमलेला आहात तसंच भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी दिल्लीत जायला मला मिळालं होतं. आणि त्या वर्षीची मी यंगेस्ट कलाकार होते, जिचा राष्ट्रपतींच्या हस्ते कौतुक केलं गेलं, सगळ्यांचंच कौतुक केलं गेलं. पण वेरूळ येथे छत्रपती शहाजीराजे भोसले यांची 18 मार्च रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते जयंती साजरी करण्यात येणार आहे, अशी माहिती शुक्रवारी पत्रकार परिषदेमध्ये डॉक्टर अशोक बनसोड यांनी दिली. 18 मार्चला शहाजीराजेंची जयंती आहे. आता 21व्या वर्षी आपण त्याला साजरी करतोय आणि यावर्षी थोडं मोठ्या प्रमाणात साजरी व्हावा असा आमचा सगळ्यांचा मानस आहे. कारण स्वराज्य संकल्पक शहाजीराजे यांनी 3 ठिकाणी स्वराज्याची पायाउभारणी केलेली आहे. जसं मी पत्रकार परिषदेत आपल्याला बोललो, तर खरोखर अत्यंत जास्तीचं दुर्लक्ष, म्हणजे कमालीचं म्हणता येईल असं दुर्लक्ष आतापर्यंत तिथे झालेलं आहे. तर मला असं वाटतं की मराठवाड्यातलं हे एक मोठं स्वराज्याचं पितृतीर्थ आहे. म्हणजे इथे आपण सगळ्यांनी मस्तक टेकायला 18 मार्चला आलंच पाहिजे. आणि निश्चितपणे या कार्यक्रमासाठी मनोजदादा जरांगे पाटील आरक्षण योद्धा हे तिथे उद्घाटक म्हणून येत आहेत. ध्वजारोहण डॉक्टर तानाजी सावंत आरोग्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. आणि नागपूरचे मुधोजीराजे भोसले छत्रपती शिवरायांच्या याच्यातले वंशातले, तर मुधोजीराजे भोसले हे सुद्धा तिथे अध्यक्ष म्हणून येणार आहेत. याबरोबर विविध मान्यवर सर्व लोकांना, आणि राजकीय असो, सामाजिक असो, प्रत्येक नेता असो, कार्यकर्ता असो, किंवा कोणत्याही जाती धर्माचा शिवप्रेमी असो, त्या प्रत्येकाने तिथे यावं असं आमचं आव्हान आहे. कारण इथं हा कोणत्याही एका विशिष्ट धर्माचा किंवा विशिष्ट जातीचा कार्यक्रम नाही, तर हा पूर्ण मराठवाड्यातल्या मिळून सर्व लोकांचा कार्यक्रम आहे. सर्व 18 पगड जातींचा, सर्व 12 बलुतेदारांचा हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमासाठी सर्वांनी यावं. इव्हन मी असं म्हणेल की मराठवाडाच काय, पण मराठवाड्याच्या बाहेरचे जितकेही शिवप्रेमी असतील यांनी इथे यावं आणि आपल्या या स्वराज्य पितृतीर्थाचं दर्शन घ्यावं, अशी या निमित्ताने मी विनंती करतो. गेल्या 4 महिन्यांपासून नागरिकांना नळाला पाणी येत नसल्याने ते आक्रमक झाले. दररोज टँकरने पाणी मागवावे लागते. त्यामुळे पाणी प्रश्नी नागरिकांनी म्हाडा कार्यालयासमोर हंडा आंदोलन केले. त्यांच्या मागण्यांबाबत त्यांनी माहिती दिली. आमच्या इथे बाबा पेट्रोल पंप म्हाडा कॉलनी इथे गेल्या 4 महिन्यापासून आम्हाला पाणी नाहीये. आम्ही टँकर आणून फार परेशान झालेलो आहे. आमच्या महिला आता पूर्ण ह्या रस्त्यावरती उतरलेल्या आहे. ही महानगरपालिका झोपेचे सोंग घेतीये की काय घेतीये, यांना आम्ही सर्व महिला मिळून जागी करणारच आहोत. आजच्या आज आमचा जर म्हाडा कॉलनी वासियांचा पाणी प्रश्न जर सुटला नाही तर आम्ही हंडा मोर्चा घेऊन आम्ही आयुक्तालयासमोर आमचा ठिय्या मांडून बसणार आहोत. कॉलनीतील पाणी प्रश्नासंदर्भात आपण पत्रकार मंडळीनं आमच्या समस्या जाणून घेण्यासाठी वेळात वेळ काढून इथे आलं, त्याबद्दल तुमच्या पत्रकार मंडळीचं, सर्व मीडिया ग्रुपचं आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आमच्या समस्या मांडण्यासाठी सर्वात मोठी मदत जर कोणाची होणार असेल ती तुमची होणार आहे गुरुदेव. तर आमच्या समस्या ज्या आहेत, मागच्या 3 महिन्यापासून आम्हाला म्हाडा कॉलनीमध्ये पूर्वी कमी दाबाने पाणी यायचं, आता पूर्णच पाणी बंद झाले. या संदर्भात आम्ही वारंवार महानगरपालिकेतल्या पाणी पुरवठा विभागातील मुख्य अभियंत्यापासून लावून सर्वांना लेखी निवेदन दिलेलं आहे, परंतु अद्याप त्या मानाने त्यांनी अद्याप दखल घेतलेली नाही. ही दखल त्यांनी त्वरित घ्यावी आणि आमचा पाणी प्रश्न सुटावा. दुसरी गोष्ट म्हणजे आमची पाण्याची पाईपलाईन जी आहे ही आजच्या 1992 वर्षी टाकण्यात आलेली. त्यावेळी 4 इंचाची पाईपलाईन टाकण्यात आली होती. आज 2024 चालू आहे, तरी पाईपलाईनमध्ये मोठी पाईपलाईन टाकण्यात आलेली. या संदर्भात सुद्धा आम्ही GVPR आणि महानगरपालिकेकडे वारंवार पाठपुरावा करत आहोत. आमच्या म्हाडा कॉलनीत आज समस्या अशी आहे
की आमच्याकडे पाणी नसल्यामुळे आमच्याकडे जर आजारी माणूस जरी कोणी येणार असलं तर आम्ही त्याला विनंती करतो की तुम्ही आमच्या कॉलनीत आता येऊ नका, आमच्याकडे पाणी प्रश्न फार मोठ्या प्रमाणात आहे, तुम्ही दुसरीकडे सोय लावा. इतकी परिस्थिती आमची वाईट झालेली आहे. महानगरपालिकेने जर त्वरित दखल घेतली नाही तर नाविलाजास्तव कायदेशीर मार्गाने आम्हाला आंदोलन छेडावं लागेल. आम्हाला त्या गोष्टीसाठी परावृत्त करू नका, लवकरात लवकर आमचे पाणी प्रश्न सोडवा. अजून एक महत्वाचा विषय आहे ज्याकडे गंभीर्याने दखल देणं गरजेचं आहे. म्हाडा कॉलनीच्या बाबा पेट्रोल पंप पासून जी मुख्य जलवाहिनी आहे त्याची तपासणी करून पाणी कमी दाबाने येण्याचे 2 कारण असू शकतात. एक अवैध नळ कनेक्शन आणि दुसरं म्हणजे पाईपलाईन जलवाहिनीमध्ये काही अडकलं असेल तर या दोन्ही गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊन ते सोडवण्यात यावं एवढी आम्ही म्हाडा कॉलनीवासियांतर्फे तुम्हाला विनंती करतो. शहरातील गांधीनगर परिसरामध्ये गेल्या 12 दिवसांपासून नळाला पाणी न आल्याने नागरिक आक्रमक होऊन त्यांनी चिस्तिया चौक परिसरातील मनपाचे पाणी पुरवठा केंद्र गाठून प्रशासनाला जाब विचारला. गांधीनगर लगत असलेल्या खोपडपुरा या ठिकाणी 4 ते 5 दिवसाला पाणी येते. मात्र गांधीनगर येथे 12 दिवसापासून पाणी येत नसल्याने नागरिकांनी शहरातील पाण्याच्या टाकीवर जाऊन पाणी सोडू देणार नाही असा पवित्रा घेतलाय. इतर वाड्यात पाणी सोडता, आमच्या वाड्यात का नाही, आम्ही माणसं नाही का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. शहरातील गांधीनगर परिसरामध्ये गेल्या 12 दिवसांपासून नळाला पाणी न आल्याने नागरिक आक्रमक होऊन त्यांनी चिस्तिया चौक परिसरातील मनपाचे पाणी पुरवठा केंद्र गाठून प्रशासनाला जाब विचारला. त्यानंतर त्यांनी एडीएन सोबत बोलताना त्यांच्या मागण्या मांडल्या. तर सध्या पहिले आपल्याला आमचा पाण्याचा विषय हे आम्हाला पाणी भेटते 1 तास, 1 तासामध्ये अर्धा तास पूर्ण घाण पाणी म्हणजे ड्रेनेजचा पाणी अक्षरशः पूर्ण काळा पाणी. 15 दिवसातून 1 वेळ पाणी आल्यानंतर ते 1 तास पाणी सोडतात. 1 तास पाणी सोडल्यानंतर अर्धा तास ड्रेनेजचं पाणी येतं. ड्रेनेजचं पाणी आल्यानंतर अर्ध्या तासामध्ये आम्ही 15 दिवसाचा स्टॉक करायचा कसा? 15 दिवसाचा स्टॉक केल्यानंतर तो वापरल्यानंतर ते म्हणतात की पाणी आलेलं नाही आहे, दुसरा टप्पा लागलेला आहे, तिसरा टप्पा लागलेला आहे अधिकारी म्हणतात. आणि बाकी दुसऱ्या एरियामध्ये पूर्ण सगळीकडे पाणी चालू आहे. हे फक्त इकडे आमच्याच याच्या एरियामध्ये तेवढे सांगितलं भैयाने तेवढ्याच एरियामध्ये अन्याय करतायत. आणि 2 वर्षापासून ते म्हणतात की प्रस्ताव मंजूर झालेला आहे आणि कामाला डिले करू लागले मोठे अधिकारी. या अधिकाऱ्यांना बोला, त्या अधिकाऱ्यांना बोला, आश्वासनावर आश्वासन देत चालले. आम्हाला वेळेवरती पाणी पाहिजे आणि पाणी पूर्ण टायमावरती पाहिजे. तर पाणी सोडायचा टाईम पण दिलेला रात्री 3चा 4चा टाईम दिलेला आहे. आणि रात्री फोन केल्यानं पाणी नाही आलं तर अधिकारी फोन उचलत नाही. सकाळी फोन केले तर ते म्हणतात की ते मोठ्या अधिकाऱ्यांना बोला, वरिष्ठांना बोला म्हणून बोलतात. आता सध्या तर आम्ही 5-6 पासून आम्हाला 15 दिवस पाणी येत नाही. आणि पाणी आला तर अर्धा तासाचं इतकं घाण येतं, ड्रेनचं पाणी येतं. पाणी असं प्यावं वाटत नाही. पाणी एकदम बाहेर सोडावं लागतं. आणि थोडं वेळ पाणी जर चांगलं आलं मग ते बंद करून देतात. आणि पाणी भेटत नाही. चांगले पाणी यायला सुरुवात होते आणि ते बंद करून टाकतात. मग आम्हाला दुसरा टप्पा म्हणे असं म्हणतात ते आमचं झालं मंदिर वेळ त्यांचं असं म्हणणं आहे की आमचं तुम्हाला त्या 1 तास असं म्हणतात 1 तास आम्हाला अर्धा तास आमचं पाण्याचं घाण येतं आणि त्याच्यात काय कधी आज सगळी लाईट पण गेली 15 मिनिट पाणी भेटलं 15 मिनिट पाणी आम्ही काय प्यावं आणि काय करावं आणि ते 15 दिवसांनी चालावं. शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. एमआयएमचे अस्तित्व संपणार असल्याचे शिवसेना प्रवक्ता संजय शिरसाट यांचा दावा. तर भाजपा उमेदवार घोषित झाल्यावर एमआयएमचे उमेदवार घोषित होणार. एमआयएम प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांचे प्रतिपादन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात इंद्रधनुष्य राज्यस्तरीय युवक महोत्सवाचा समारोप संपन्न. मुंबई विद्यापीठाने राखली चॅम्पियनशिप. शिवाजी विद्यापीठ उपविजेता. शोभायात्रेसह 30 कला प्रकारांचे पारितोषिक वितरण. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची उपस्थिती. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत बघत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र एडीएन.